संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. एसटी अर्टिकाचा भीषण अपघात, 10 दिवस मृत्यूशी झुंज देत रिंकू सिंग यांचा अखेर मृत्यू. कर्जत चौक अब्जावधीचा रस्ता की मृत्यूचा सापळा, रस्त्यावर सुरक्षा उपाययोजनांचा अभाव पुन्हा उघड. कर्जत चौक रस्त्यावरील अपुऱ्या आणि निष्काळजी काँक्रिटीकरण कामामुळे अपघाताची मालिका सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी दिनांक 11 रोजी झालेल्या एसटी बस आणि इर्टिका कारच्या भीषण अपघातातील गंभीर जखमी रिंकू सिंग वय वर्ष 33 यांची तब्बल 10 दिवस मृत्यूशी झुंज झाल्यानंतर उपचारादरम्यान दिनांक 20 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित एसटी चालकावर खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत दूरक्षेत्र चौकी येथे मोटार अपघात संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पनवेल डेपोतून कर्जतकडे येणाऱ्या एसटी बसमधून सुमारे 39 प्रवासी होते. खैराड गावाच्या पुढे बस येत असताना कर्जतवरून पनवेलकडे जाणाऱ्या नेरळ येथील व्यावसायिक रिंकू सिंग यांच्या इर्टिका कारशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात रिंकू सिंग गंभीर जखमी झाले तर त्यांच्यासोबत असलेले कामगार मोनू निषाद हेही जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने कर्जत येथील रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र रिंकू सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. अखेर उपचारादरम्यान दिनांक 20 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान कर्जत चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण अंतिम टप्प्यात असतानाही सुरक्षेच्या मूलभूत उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अब्जावधी रुपये खर्चून तयार होत असलेल्या या रस्त्यावर दिशादर्शक फलक, मध्यरेषा, चेतावणी चिन्ह, गतिरोधक तसेच योग्य साईडपट्ट्या नसल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाल्यापासून नेहमीच वादात सापडले आहे. अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहेत. रस्त्यालगत खासगी जागाधारकांकडून उभारण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीमुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्याने अपघाताचा धोका अधिक वाढल्याची तक्रार आहे. मात्र संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहे. हा रस्ता वेगवेगळ्या ठेकेदारांकडून विभागून दिल्यामुळे कामात समन्वयाचा अभाव असल्याचेही समोर आले आहे. स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून तातडीने सुरक्षा उपाययोजना करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान रस्ता विकासासाठी की मृत्यूवाढीसाठी असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.